संजय गांधी निराधार अनुदान योजना सोबतच वृद्ध भूमी शेतमजूर अर्थसहाय्य योजना या दोनही योजनांच्या जिल्हा आस्थापनेच्या खर्चाकरिता माहे जुलै व ऑगस्ट या दोनही महिन्याच्या खर्चाकरिता प्रशासनाकडून निधीचे वितरण करण्याकरिताची मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो. बघा तर मित्र बघा, रोज 28 जुलै आज रोज मंगळवारला शासनाकडून या दोनही योजनेच्या अर्थसहाय्याच्या निधीच्या वितरणाच्या मंजुरीकरिता जी आर काढण्यात आलेला आहे. शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्यापैकी संजय गांधी निराधार अनुदान योजनेकरिता 23,21,96,400 रुपयाच्या अर्थसहाय्याच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि सोबतच वृद्ध व भूमिहीन शेतमजुरांच्या अर्थसहाय्य योजनेकरिता या योजनेच्या आस्थापनाच्या खर्चाच्या निधीच्या वितरणासंदर्भातल्या मंजुरीकरिता जवळपास 9,52,21,950 रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, तर बघा मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक असतील, शेतमजूर असतील, भूमिहीन शेतमजुरांच्या ज्या योजना असतील ते संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ निवृत्ती योजना योजनेचे लाभार्थी, दिव्यांग बांधव, विधवा माता भगिनी, दुर्धर आजार रोगेवाले जे काही लाभार्थी आहेत, या सर्व लाभार्थ्यांच्या ज्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य योजनेच्या माध्यमातून ज्या योजना चालतात आणि त्याचं जे अनुदान दिल्या जाते, याकरिता जे कर्मचारी काम करतात किंवा त्यांच्यावरील कार्यालयावरील आस्थापना, कागदपत्र वगैरे किंवा लाईट बिल जेवढं काही साहित्य लावते, स्टेशनरी, सर्व काही, या सर्व खर्चाकरिता एक निधी लागत असतो. तो निधी मिळाल्याच्या नंतर त्यांना ते काम करण्याकरिता सोपं जातं, सर्व गोष्टी वेळेवर करता येतात. आता हा निधी मंजूर झालेला असल्याच्या कारणाने साहजिकच आहे की त्यांना हे काम करण्यात उल्हास येणार, सर्व गोष्टी सुरळीत राहणार, योग्य वेळेवर त्यांना सर्व काही भेटणार. त्यामुळे तातडीने वेगाने तुमच्या सर्व योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे जे काम आहे ते फटाफट होऊ शकतील. याद्या, डाटा वगैरे अपलोड करणे सर्व काही फास्ट होऊन जाईल ताबडतोब. आणि यांचा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे याचाच अर्थ असा आहे की खऱ्या अर्थाने आता ताबडतोब तुमचा सुद्धा निधी मंजूर करण्यात येईल आणि येत्या 2-4 दिवसामध्येच हा शासन निर्णय निघून त्या निधीची तरतूद होऊन ताबडतोब या सर्व लाभार्थ्यांच्या, दिव्यांग लाभार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, विधवा माता भगिनी असतील, दुर्धर आजाराचे रोगी असतील, याचे जे लाभार्थी आहेत ते सर्व लाभार्थी आणि आपले ज्येष्ठ नागरिक जे आहेत या सर्व लाभार्थ्यांचं अनुदान ताबडतोब त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याकरिता ही जी काही प्रक्रिया आता यांच्या माध्यमातून, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येते, ती लवकरात लवकर होऊन जाईल अशी अपेक्षा आपण आता इथून पुढे बाळगू शकतो. लक्षात घ्या, हा जो निधी आहे हा निधी तुमच्या मासिक म्हणजे तुम्हाला जे महिन्याला अनुदान मिळते, ज्या लाभार्थ्यांना 1,500, काही लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळते, हे अनुदान ते नाहीये. एवढ्या अनुदानामध्ये कुठं काही होत सुद्धा नाही. हे आस्थापनेकरिताचं अनुदान आहे, जे दर 1-2 महिन्याच्या अंतराने याकरिता निधी मंजूर करण्यात येतो आणि त्यानंतर कुठे तुमच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाकरिता निधी मंजूर करण्यात येतो आणि ते अनुदान तुम्हाला देण्यात येते मित्रांनो. बघा, तर या ज्या अर्थी आता हे अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे, हा जी आर काढण्यात आलेला आहे, लवकरच तुमच्या निधीच्या, तुमच्या अनुदानाच्या संदर्भातला जो एक शासन निर्णय आहे तो सुद्धा आपल्याला पाहावयास मिळेल आणि ताबडतोब आठवड्याभराच्या आतच तुमचं जे हक्काचं अनुदान आहे ते तुमच्या सर्व लाभार्थ्यांच्या, पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली असणार आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त याच्या अगोदर सुद्धा ताबडतोब 2-4 दिवसामध्येच जर ते अनुदान सुरू झालं तर त्याकरिता सुद्धा आपल्या सर्वांपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या पेजच्या माध्यमातून आपलं सर्वांचं हक्काचं, ज्याचं नाव आहे कृषक भारत कलाल NK अग्रवालच्या माध्यमातून सर्वात अगोदर आपणापर्यंत ती माहिती पोहोचवण्यात येईल मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली ही एक दिलासादायक, सकारात्मक बातमी सुद्धा नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाची उपयोगी ठरेल, आशादायी ठरेल अशी अपेक्षा करतो. या व्यतिरिक्त तुमचे कुठल्याही योजनेचे कुठलेही प्रश्न असतील, शेतकरी मित्रांचे, वृद्ध शेतमजुरांचे, सामाजिक न्याय विशेष विभागाच्या वतीने ज्या योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, विधवा माता भगिनी आणि दुर्धर आजार रोगावाले जे लाभार्थी आहेत, या सर्वांना तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांची उत्तर नक्कीच देईल मित्रांनो. बघा, तर मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या अखेरी सांगतो आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हमखास आणतोच. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.